आयुष्यात कुठेतरी चांगल्या ठिकाणी जायचंच म्हणून मी सांगली विजयनगर मधल्या अय्यंगार बेकरीमध्ये आलोय. आत एंट्री मारल्या इथला चकाचक आणि पॉशपणा बघून नाईट ड्रेसवर उगाच आलो असं वाटायला लागलं. जाऊ दे आता, झाली चूक म्हणून भैयाला म्हणलं तुला काय खरेदी करायचं ते कर. तर मी सगळं व्यवस्थित नजरेखालनं घालतो. मला तर ही बेकरी लय आवडली. एकदम टापटिपीत, एकदम चकाचक आणि एकदम पॉश एरिया इथं. या बेकरीतली सिस्टीम बघून माझ्या बॉडीची पूर्ण सिस्टीम घाबरायला लागली. कारण इथलं प्रत्येक खाद्यपदार्थ जिथल्या तिथं सिस्टमॅटिकली अरेंज केलेलं होतं. त्यामुळे कुणाला इकडे तिकडे पळापळी करायची गरजच पडत नव्हती. जेव जी गोष्ट घ्यायला आलाय ती त्याला समोर दिसतच होती. आमची काय जेमतेम थंड घ्यायची खरेदी होती. त्यामुळे बेकरीचा सगळा ओव्हरलुक करून तुमच्या सोयीस्कर ठिकाण तुम्हाला दाखवायची जबाबदारी मी मनातल्या मनात घेतली. इकडे तिकडे बघतच होतो तेवढ्यात मला निब्बा निब्बेचा सेक्शन गावला. कॅडबरी, चॉकलेट, आईस्क्रीम, कॉर्नेटो सगळं इथं होतं. मला लय आवडलं सेक्शन. जरा लांब न बेकरी कशी दिसते म्हणून रिस्क घेऊन कॅमेरा घेऊन मागं आलो. आणि एवढ्या चांगल्या बेकरीत मी कसा दिसतोय म्हणून बघितलं तर मी जर सारखाच दिसत होतो. परत मी मालकाची परवानगी काढून केकच्या सेक्शन मध्ये गेलो तर माझं डोळं टरक झालं. याला म्हटलं मला दोन का दिसायला लागले. तर बघतोय तर इतकी व्हरायटी तर केकची होती. आई शपथ, कधीच बघितली नव्हती मी एवढी. केकच्या व्हरायटी बरोबरच सेलिब्रेशनचं सगळं साहित्य जिथल्या इथं टकाटक मध्ये अरेंज करून ठेवलेलं होतं. लय आवडलं आपल्याला म्हणून बैड्याच्या कानात हळूच म्हणलो परत आपण इथंच यायचं खरेदीला. आणि तवर आपण आता काय खरेदी केली हे दाखवा म्हणलं तुम्हाला. तर आम्ही मिरिंडाची एक बाटलीन मारीचा पुडा घेऊन लय खुश झालतो घरी गेलो.